नगर परिषद निवडणूक आता अगदी जवळ आली आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारांपर्यंत आम्ही काय विकास कामं करणार हे सांगण्याकरता प्रत्येक उमेदवार जात आहे। अशातच आज आपल्यासोबत निवडणुकी संदर्भात चर्चा करण्याकरता रवी सपाटे जे प्रभाग क्रमांक 7 मधून उभे आहेत। कोणत्या विकासांच्या मुद्द्यावर आपण मतदारांपर्यंत जाता? नमस्कार, मी रवी सपाटे, वार्ड क्रमांक 7 मधून सुरटोला इथून BSP या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे मला। आणि मी BSPला धन्यवाद मानते, कारण की ते मोठे जे पार्टीचे लोक आहेत, तसे BSP मोठ्या प्रमाणात 3ऱ्या नंबरची पार्टी आहे देशातली, तिनं मला OBC म्हणून एक उमेदवारी दिली, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद। आणि ज्याप्रमाणे वार्डातले मुद्दे पाहिलं की वार्डातले मुद्दे लोक अधिकतर म्हणतात की नाली, रस्ते आणि लाईट, हे तर आता 3 वर्ष जेव्हा पार्षद नव्हते तेव्हाही हे बनत होते। मेन मुद्दे हे नाही आहेत। मेन मुद्दे तुमच्या वार्डात विकास कसं होणार, ज्याप्रमाणे माझा आहे की शिक्षणाला घेऊन आमच्या सुरटोलामध्ये एक महत्त्वपूर्ण शाळा जे गाडगे बाबा मंदिर शाळा आहे, ते आज बंद होण्याच्या तयारीमध्ये आहे, बंद होण्याच्या मार्गावर चाललेले आहे। माझं हे म्हणणं आहे की त्याकडे लक्ष काऊन नाही देत कोणी, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। इच्छा जो छोटे लोक आहेत, जे गरीब बसताचे मध्यमवर्गीय लोक, आज खाजगी शाळेमध्ये त्यांचे पैसे किती चालले, तिथे चांगलं शिक्षण मिळाला तर लोकांचे शिक्षणाचे जे पैसे जात आहेत ते दुसऱ्या कामात येतील। त्याचप्रमाणे पाहिलं की आरोग्यासाठी ज्याप्रमाणे कुंभारेनगरमध्ये आरोग्य केंद्र बनला, इथे काऊन नाही बनू शकत? इथेही मोठ्या संख्येने लोक आहेत, यांना इथून गंगाबाई ATSला जायला एक ऑटो करून गेले तर 200-300 रुपये लागतात। तिथेही वेळेवर पोहोचतं तर ठीक, नाही तर मग दुसऱ्या दिवशी OPD बंद होऊन जाते। तर माझं हेच म्हणणं आहे की असे जे महत्त्वाचे काम, त्याचप्रमाणे अभ्यासिका मुलांसाठी तेही सुद्धा इथे सुरू झाली। आणि त्याचप्रमाणे रोजगार, लोकांना रोजगार, रस्ते तर बनतच राहतील, मात्र माझं हेच म्हणणं आहे की या स्थानिक मुद्द्यांवर इथे निवडणूक झाले पाहिजे। आणि त्याचप्रमाणे मी या वार्डात आहे आणि माझा स्वतःचा या वार्डात मतदान आहे। मी हक्कानं म्हणू शकतो, मी वार्डातून उभा झालो तर मला मतदान करावा लोकांनी। वार्डात पाहिलं की गोंदिया शहरातील जे 22 प्रभाग आहेत, तसे त्यामध्ये पाहिलं की गोंदियातील एक प्रभाग असा आहे, गोंदिया शहरातील सुरटोला, यांच्यावर असं दाग लागलं की इथे कोणी बाहेरून या आणि जिंकून जा आपल्या दमावर, पैशाच्या दमावर असं म्हणतात। पण तो मी सुरटोलावासियांना म्हणतात की तो दाग आपल्याला एवढंच पुसणं गरजेचं आहे। जेही बाहेरचे व्यक्ती आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा आणि पुन्हा कोणी असा प्रयत्न करू नये की बाहेरून येऊन सुरटोलामध्ये। माझं हे म्हणणं की व्यक्तिगत जो इथे व्यक्ती राहतो वार्डात आणि गावातला, त्या व्यक्तीलाच हक्क राहिला पाहिजे आणि त्या व्यक्तीलाच जिंकून आलं। माझ्यानंतर मी तर ठीक आहे, आज झालो, माझ्यानंतरही यानंतर कधी कोणाला उमेदवारी द्यायची आहे तर गावातल्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी, माझं असं म्हणणं आहे। आणि मी हक्कानं सांगू शकतो की माझं मतदान इथे आहे, म्हणून मी उमेदवार म्हणून आहे इथे। आपण स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढता, अशा सरकारच्या अनेक योजना असतात ज्या शेवटच्या लोकांपर्यंत त्या पोहोचत नाही। अशा अनेक योजना आहेत, जर आपल्याला लोकांनी निवडून दिलं तर काय आपण त्या सरकारच्या ज्या काही योजना आहे, आरोग्य संबंधित, शिक्षणासंबंधित, त्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही प्रयत्न करणार आहे? हो, ज्याप्रमाणे मी पत्रकार म्हणून आहे, मलाही माहिती राहतं की काय काय योजना असतात, अधिकतर लोकांपर्यंत ज्या योजना पोहोचत नाही। पण मी पत्रकारांनी पार्षद बनलो तर त्याच्यानंतर लोकांना जसं घरकुल, निराधारांचा पैसा, हे लोकांना माहीत नाही राहत कुठं जायचे, ते दिवसेंदिवस तिथे जाऊन लाईन लावतात, आपली यादी राहत नाही त्यांना की आपलं नाव कुठे आहे हे माहीत नाही राहत। याच्यासाठीही मी काम करणार, लोकांना ज्या नगर परिषदच्या योजना ते पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार मी। आज आपल्यासोबत निवडणुकी संदर्भात चर्चा करण्याकरता रवी सपाटे जे प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणूक लढतात आहे। आगामी 2 तारखेला निवडणुकीकरता आपल्याला SB सोशल मीडियाकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।